सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील एका विधवा महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेमधील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी येथील कुंभार समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। 18 ऑगस्ट रोजी राहुरी येथील कुंभार समाज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक इथे 9 ऑगस्ट रोजी एका 50 वर्षीय विधवा महिलेचे हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेच्या 8 दिवसांपूर्वी मयत महिलेच्या 13 वर्ष नातीवरती दोडी बुद्रुक गावामधील काही नराधमांनी बलात्कार केला होता। याबाबतीत पीडित कुटुंबाने पोलिसांमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दोडी बुद्रुक गावामधील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पीडित कुटुंबामधील लोकांना वारंवार धमक्या दिल्या। आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये रोख देतो, केस मागे घ्या, अन्यथा तुमचं काहीतरी बरं वाईट करायला आम्हाला वेळ लागणार नाही, अशी धमकी देखील देण्यात आली होती। मात्र मयत महिला कोणाच्याही दबावाला बळी पडली नाही। त्यामुळे आरोपी सरपंच आणि पोलीस पाटील यांनी सदर महिलेचे हातपाय बांधून गळ्याला फास लावून विहिरीमध्ये टाकलं आणि निर्घृणपणे हत्या करण्यात आली असा आरोप आहे। ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, अत्यंत निंदनीय आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला। तसेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी। विधवा महिलेची हत्या करणाऱ्या दोडी बुद्रुक गावामधील सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह सर्व संशयित आरोपींवरती खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करावी। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून सर्व दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी। पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी। प्रशासनानं 24 तासांच्या आत कठोर कारवाई न केल्यास आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुंभार समाजाच्या वतीने रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आलाय। निवेदनावरती कुंभार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष विलास सैंदोरे, भाऊसाहेब देशमुख, अंकुश देशमुख, शिवाजी भवाळ, सोपान सौंदोरे, जगन्नाथ काळे, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर दळे, बंडू देशमुख, कार्तिक जाधव, संतोष मेहत्रे, किरण कुंभार, अनिल दळे, कैलास मेहत्रे, गणेश जाधव, बाळासाहेब देवतरसे, दशरथ दळवी, अण्णासाहेब जोरवेकर, कार्तिक जोरवेकर, रवींद्र डोखे, पारस कुंभार, योगेश रोकडे, गणेश डोखे, संजय दळवी, लक्ष्मण दळे, आकाश वागचौरे आदींच्या सह्या आहेत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।